जे काही तथाकथित नेते आहेत त्यांनी दगाफटका केला होता, पक्षाबरोबर दगाफटका केला होता, विचारधारेबरोबर दगाफटका केला होता. त्यांना त्यांची जागा दाखवण्याची जबाबदारी ही मला दादांनी दिली आणि ती जबाबदारी पार पाडणं माझं काम होतं, ती मी पार पाडलं. कारणही तसं आहे, कारण की 35 वर्षाचा इतिहास आहे बीडच्या नगर परिषदेचा, की बीड नगर परिषदेवर नेहमी राष्ट्रवादीचीच सत्ता राहिलेली आहे. ही 35 वर्षाची सत्ता फक्त राष्ट्रवादीची नसून क्षीरसागर कुटुंबाची सुद्धा होती. त्याच्यामुळे क्षीरसागर कुटुंबातील योगेश क्षीरसागर यांनी आता राष्ट्रवादी सोडून BJPत प्रवेश केला आणि त्याच्यामुळे पहिल्यांदाच असं होईल की बीडच्या नगर परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा नाही तर BJPचा झेंडा लागेल अशी चिन्ह दिसत होती. मात्र राष्ट्रवादीचे विजयसिंह पंडित यांनी चांगलंच कंबर कसून या निवडणुकीमध्ये स्वतःला उतरवलं. त्यानंतर त्यांनी केलेली फिल्डिंग, त्यानंतर झालेल्या दादांच्या सभा, या सगळ्यातनं जे त्यांचं वातावरण तयार झालं त्याचा फायदा असा झाला की 3000 मताने त्यांचा उमेदवार निवडून आला.